जरा महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। बातमी अशी आहे की शिंदेंच्या बंडानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर विश्वास दर्शवणारा ठराव करण्यात आला होता। तसंच शिंदेंसोबत गुजरातला गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेचा ठरावही मंजूर करण्यात आला होता। हे दोन्ही ठराव आमदार अपात्रता प्रकरणातील सुनावणीत महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे। शिवसेना आमदार अपात्रतेवरील सुनावणीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या ठरावावर सुनील प्रभू यांची शिंदेंच्या वकिलांनी उलट तपासणी घेतली। तुम्ही डॉक्युमेंट P3 पाहिलं का? त्या ठरावाचा मजकूर कोणी तयार केला? आमदारांची बैठक वर्षावर बोलावली होती। तिथं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते। त्या बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांच्या हजेरीच्या सह्यांचं पुस्तक सादर केलं। त्यावेळी उपस्थित आमदारांनी आपण पक्षप्रमुखांच्या पाठीशी आहोत हे सांगितलं आणि ठराव केला होता। त्यावर माझा प्रश्न आहे की हा कोणी तयार केला असा प्रतिप्रश्न शिंदेंच्या वकिलांनी केला। हा पक्षाच्या कामकाजाच्या प्रक्रियेचा भाग आहे। तो ज्यांनी तयार केला त्यांच्या त्यावर सह्या आहेत असं सुनील प्रभूंनी सांगितलं। हा ठराव कोणा एका व्यक्तीने केला होता का असा प्रश्न शिंदेंच्या वकिलांनी प्रभू यांना केला। या स्पष्ट आहे की आमदार रवींद्र वायकर हे या ठरावाचे सूचक होते असं उत्तर सुनील प्रभू यांनी दिलं। दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंतांनी या ठरावाला अनुमोदन दिलं हे खरं आहे का असा पुढचा प्रश्न शिंदेंच्या वकिलांनी प्रभूंना विचारला। त्यावर मी तिथे होतो, या तिघांनी माझ्यासमोर सह्या केल्या, तिथे ते हजर होते असं उत्तर सुनील प्रभूंनी दिलं। मी म्हणतो की ही 3 माणसं तिथं नव्हती, यावर तुमचं काय म्हणणं आहे असा प्रतिप्रश्न शिंदेंच्या वकिलांनी केला। नाही, हे खोटं आहे असं उत्तर प्रभूंनी दिलं। सदर स्वाक्षऱ्या या आपल्या समोर करण्यात आलेल्या आहेत। जर त्या सह्या त्या 3 व्यक्तींच्या नसल्यामुळे त्यांच्या फॉर्जरीसाठी तुम्ही जबाबदार असाल असं शिंदेंच्या वकिलांनी सुनील प्रभूंना सांगितलं। मी संविधानाची शपथ घेतली आहे। ही 3 माणसं माझ्यासमोर होती, त्यांनी माझ्या देखत सह्या केल्या। मी खोटं कसं बोलेन? मी फॉर्जरी कशी करेन? तुम्ही या ठिकाणी कटघऱ्यात उभे करून मला दोषी ठरवत आहात असं सुनील प्रभू शिंदेंच्या वकिलांना म्हणाले। असा कुठलाही ठराव या मीटिंगमध्ये पारित झाला नाही असं मी तुम्हाला सांगू इच्छितो असं शिंदेंच्या वकिलांनी सांगितलं। तसंच या तिघांनी प्रत्यक्ष सह्या केल्याचं उद्धव ठाकरे यांनी पाहिलं आहे का असा प्रश्न शिंदेंच्या वकिलांनी विचारला। मी प्रत्यक्ष तिथं पाहिलं। उद्धव ठाकरे हे या बैठकीचे अध्यक्ष होते, त्यांच्यासमोर सह्या झाल्या, त्यांनी पाहिले असं सुनील प्रभू यांनी सांगितलं। दादा भुसे असतील, संजय राठोड असतील, आणखीन एक मंत्री, त्यांच्या सह्या आहेत असं एकंदरीत शपथेवर सुनील प्रभूने अध्यक्षासमोर मांडलं। परंतु त्याच वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये जे काही मागे ॲफिडेव्हिट दाखल केलं होतं, रीट दाखल केली होती, त्यामध्ये पॅरा नंबर 9 आणि 10 मध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्या बैठकीला दादा भुसे आणि संजय राठोड हे उपस्थित नव्हते। शिंदेंच्या बंडानंतर 21 जूनला उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला होता। त्या दरम्यान तो ठराव मंजूर करण्यात आला होता। 21 जूनला बोलावण्यात आलेल्या बैठकीत हा ठराव तयार करणं, पास करणं ही प्रक्रिया किती कालावधीत झाली असा प्रश्न शिंदेंच्या वकिलांनी विचारला। 21 जून 2022ला वर्षा बंगल्यात 12:30 ते 3:30 या वेळेत हा ठराव पास झाल्याचं सुनील प्रभू यांनी सांगितलं। या पिटिशनमधील 9 आणि 10 वाचून बघा असं शिंदेंच्या वकिलांनी सांगितलं। आपण स्वतः प्रतिज्ञा घेऊन विधान केलं आहे की हे दोघे त्या बैठकीला नव्हते आणि तुम्ही म्हणत आहात की हे दोघे बैठकीला होते। या आपल्या 2 विरोधाभासी विधानाबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय असा प्रश्न शिंदेंच्या वकिलांनी विचारला। त्यावर जे आहे ते ऑन रेकॉर्ड आहे असं उत्तर सुनील प्रभूंनी दिलं। या सुनावणीत प्रभूंना गोंधळात टाकणारे काही प्रश्न शिंदेंच्या वकिलांनी विचारले। आता या प्रकरणी पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे। प्रणाली कापसेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर असं घडलं आज सगळं विधानसभा अध्यक्षांसमोर। प्रश्न, त्याला उत्तर आणि उत्तरानंतर पुन्हा प्रश्न। पुढे पाहूयात, डिलाल रोड पुलाच्या उद्घाटनाला सर्वपक्षीय राजकीय नेते उपस्थित होते। आता ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदेही या सोहळ्याला उपस्थित होते। सेना फुटीनंतर पहिल्यांदा शिवसेना आणि ठाकरे गटाचे आमदार समोरासमोर आले होते आणि या सोहळ्याच्या व्यासपीठावरून केसरकरांनी सुनील शिंदेंना आवाहन केलं, तर वरळीच्या आमदारांनी त्यांना त्याच पद्धतीत उत्तर दिलंय। मी आता येताना तुम्हाला सांगितलं की पूर्वीचे पालकमंत्री बघाडे आताचे पालकमंत्री फरक जाणवत आणि म्हणून कधीतरी आपण
मूळ विचाराबरोबर आलंच पाहिजे आणि आम्ही तुमची आतुरतेने वाट बघतोय एक सच्चा शिवसैनिक. मला अभिमान आहे की मला बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक म्हणून या ठिकाणी पावती मिळते आणि सच्चा शिवसैनिक म्हणूनच मला या ठिकाणी शेवटपर्यंत काम करायचं आहे. मला त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं माझ्यावरती कुठल्याही प्रकारचं इतर बाबतीत जे काही असेल ते मला घ्यायचं नाही. मातोश्रीशी मी एक निष्ठा आहे. मातोश्रीसाठी आम्ही जे आज करतोय ते मनापासून करतोय. भविष्यात आम्ही असंच करत राहू. गुरुवारी मुंबईतील डिलायल रोड पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. 5 वर्षांपासून या पुलाचं काम रखडलं होतं. आता या पुलाचं श्रेय घेण्यावरून ठाकरे आणि शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेत चढाओढ लागली आहे. मुंबईच्या डिलायल रोडवरचा हा पूल बांधण्यासाठी प्रशासनाला तब्बल 5 वर्षांचा कालावधी लागलाय. ऑगस्ट 2018 मध्ये IIT मुंबईच्या तांत्रिक तज्ज्ञ समितीनं हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक घोषित केला. त्यानंतर मुंबई महापालिकेनं या पुलावरची वाहतूक बंद केली. आता हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. मात्र पुलाच्या कामाचे श्रेय घेण्यावरून सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि शिवसेना उभाठात चढाओढ सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी परस्पर या पुलाचं उद्घाटन केलं. त्या प्रकरणी पोलिसांनी आदित्य ठाकरेंसह आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत आज हा लोकार्पण सोहळा होणार आहे. याच पुलावरनं गेल्या अनेक दिवसांपासून राजकारण सुद्धा होताना पाहायला मिळतंय. आदित्य ठाकरेंनी या पुलाचं औपचारिकरित्या काही उद्घाटन सुद्धा केलं होतं आणि हा पूल खुला केला होता. मात्र त्यानंतर हा पूल परत बंद करण्यात आला आणि अनेक वर्ष या पुलाचं काम जे आहे हे रखडलेलं होतं. अखेर यावर्षी या पुलाचं काम जे आहे हे पूर्ण झालेलं आहे. आता उद्घाटनाच्या निमंत्रणावरून राजकीय कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय. त्यामुळे कोकण दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा सत्ताधारी आणि भाजप शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेवर टीकास्त्र डागलंय. जर माझ्या बाहेर पडण्यासाठीच बीएमसी थांबली होती तर आधी सांगायचं होतं. आधी पण आलो असतो कोकणात दौरा करायला. उद्घाटन करून घ्या. आता जसं डिलाय रोडचं त्यांनी डिले रोड करून ठेवलेलं आहे आणि उद्घाटन तुम्ही पाहिलं असेल. आम्ही जेव्हा रस्ता जनहितासाठी उघडला, केसेस टाकल्या, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण तरी देखील पुढचे 10 दिवस अजूनही रस्ता बंद ठेवला. त्यांना वेळ मिळाला म्हणून आता जनतेसाठी ते उद्घाटन करतात. डिलायल रोड पूल रखडल्यानं गेली 5 वर्ष केवळ इथल्या रहिवाशांनाच नाही तर या परिसरातून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. सरकारी काम आणि 5 वर्ष थांब ही म्हण या पुलाच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरली. अतिशय कासव गतीनं या पुलाचं काम करण्यात आलं. रेल्वे आणि मुंबई महापालिकेच्या वादात हा पूल रखडला. मात्र नागरिकांनी गेली 5 वर्ष सोसलेल्या त्रासाचं राजकीय नेत्यांना कुठलंही सोयरसूतक नाहीये. श्रेय लाटण्यासाठी मात्र नेत्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. चला, एकीकडे या सगळ्या घडामोडी तर दुसरीकडे बघा काय घडत आहे. कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेने खरेदी केलेल्या बॉडी बॅग्समध्ये झालेल्या कथित घोटाळ्या प्रकरणी ईडीने मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना समन्स जारी केलं होतं. ईडीच्या समन्सनुसार किशोरी पेडणेकर या ईडी कार्यालयात पोहोचल्या होत्या. मात्र किशोरी पेडणेकर यांची चौकशी सुरू असताना भाजपचे नेते किरीट सोमय्या हे देखील कार्यालयात पोहोचले होते. यामुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सोमय्या आलेले, तुमची भेट झाली का? माझी कशाला होईल? असे दबाव तंत्र टाकायला येतात. और हिसाब तो उद्धव ठाकरे को और उनकी सेना के नेताओं को देना ही पड़ेगा. शरद पवार गटाविरोधात अजित पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. शरद पवार गटानं अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांना अपात्र ठरवण्यासंदर्भात राज्यसभेच्या सभापतींना एक पत्र लिहिलं. आता यालाच अजित पवार गटाकडून पलटवार करत प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. म्हणजे शरद पवार गटातील नेत्यांची खासदारकी रद्द करा अशी मागणी करणारी याचिका अजित पवार गटानं लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींकडे केली. महत्त्वाची बाब म्हणजे या याचिकेत अजित पवार गटाकडून शरद पवार, सुप्रिया सुळे यांची नावं वगळण्यात आली आहेत. शरद पवार गटाविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात असं म्हटलंय बघा, त्यामध्ये श्रीनिवास पाटील लोकसभेचे खासदार, मोहम्मद फैजल लोकसभा, त्याचबरोबर वंदना चव्हाण राज्यसभा, फौजिया खान राज्यसभा यांची खासदारकी म्हणजे त्यांना अपात्रतेची त्यांच्या विरोधात याचिका जी आहे ती दाखल करण्यात आली आहे.
तर शरद पवार गटातील कुणाची नावं वगळण्यात आलीत बघा. यामध्ये खुद्द शरद पवार जे राज्यसभेवरती खासदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे आणि लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांची नावं वगळण्यात आली आहे. आम्ही सुद्धा काही पिटिशन दाखल केलेली आहे. मी मागच्याच वेळेला सांगितलं की लोकसभा अध्यक्षांकडे आमचंही पिटिशन त्या ठिकाणी आहे. आमची इच्छा आहे की आमच्या पिटिशनच्या वतीमध्ये सुद्धा निर्णय त्या ठिकाणी व्हावा. जसं सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या पुढे ज्यावेळेला सुनावणी झाली त्यावेळेला आमची मागणी होती की विधानसभा अध्यक्षांच्याकडे आमची सुद्धा याचिका त्या ठिकाणी प्रलंबित आहे, त्यामुळे त्यातलाही निर्णय लवकरात लवकर त्या ठिकाणी व्हावा. याविषयी मला असं वाटतं की आता मी विकास कामांच्या संदर्भात भेटलो होतो, त्यामुळे यावर कुठलंही राजकीय भाष्य करणं उचित ठरणार नाही. श्रीनिवास पाटील हे 83 वर्षाचे आहेत. अतिशय कर्तृत्ववान. त्यांचं काम उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. अतिशय चांगलं काम दिल्लीतही खासदार म्हणून सगळ्यांनी पाहिलेलं आहे, फील्डवरही पाहिलेलं आहे. पहिला मुद्दा. आता 83 वर्षाच्या माणसाच्या विरोधात तुम्ही डिस्क्वालिफिकेशन करता, हे काहीतरी नवीनच पाहते मी. एक, आणि त्यांनी डिस्क्वालिफाय करण्यासारखं केलंय काय? शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. कोल्हे यांनी अजितदादांची भेट घेणं हे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेचं कारण ठरलं. कोल्हे अजित पवार गटात जाणार का, असंही अनेकांच्या मनात प्रश्न पडला आणि त्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी खुलासा केला. प्रकल्पांचा पाठपुरावा आणि इतर प्रकल्पांबाबत चर्चेकरिता भेट झाल्याची माहिती अमोल कोल्हेंनी दिली आहे. दादा हे नियोजन मंत्री आहेत आणि त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि गेले अनेक वर्ष खरं तर पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे असेल, इंद्रायणी मेडिसिटी असेल, हे अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प जे शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी इंद्रायणी मेडिसिटीसारखा प्रकल्प हा महाराष्ट्रासाठी अत्यंत पथदर्शी प्रकल्प आहे आणि या संदर्भामध्ये सुरुवातीलाही अजितदादांनी आग्रही भूमिका घेतली होती. तर त्याचा पाठपुरावा आणि त्या दृष्टीनं ती मागणी करण्यासाठी इतरही विकास कामांची मागणी करण्यासाठी भेट. मनोज जरांगेंच्या मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीवरनं महाराष्ट्रात राजकीय कलह सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. छगन भुजबळांनी जरांगेंच्या मागणीला तीव्र विरोध करत ओबीसींच्या सभेत थेटपणे एल्गार केला. मनोज जरांगेंनी भुजबळांच्या मागे भाजप असल्याचा थेट आरोप केला. भुजबळांना भाजपची ऑफर असल्याचा खळबळजनक दावा जरांगेंनी केला. तर दुसरीकडे सत्तेत सहभागी या दोन्ही गटाचे नेते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील असं भाकीत करत राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. बहुतेक त्यांना सरकारनेच पाठबळ दिलेला असावं, नसता त्यांना भाजपकडून काही ऑफर आलेली असावी, त्यामुळं बहुतेक त्यांना काही पाठबळ त्यांनी दिलंय का काय, कारण गृहमंत्री त्यावर काही बोलत नाहीत आणि त्यांना थांबवीत पण नाही. याचा अर्थ काही पलट्या मारायचं ठरलेलं आहे का काय मराठा समाजाला त्रास देण्यासाठी, ही सुद्धा आता आम्हाला शंका यायला लागली. अजित पवार गटाचे बहुतेक आमदार आणि खासदार, शिंदे गटाचे बहुतेक सर्व आमदार आणि खासदार हे भविष्यामध्ये भाजपात प्रवेश करतील आणि जर भाजपने त्यांना उमेदवारी दिली तर ते कमळ चिन्हावर निवडणुका लढवतील. ज्यांनी शरद पवार साहेबांना सोडलं आणि ज्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना सोडलेलं आहे ते बहुतेक सगळेच लोक पराभूत होते. महाराष्ट्राची जनतेची मानसिकता मी पाहतोय ती या गद्दार लोकांना स्वीकारण्याची मानसिकता आता नाही. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती तर्क दोन्ही बाजूने व्यक्त केले जात आहेत आणि ते व्यक्त करून राजकारण हे तापट ठेवलं जात आहे. आता यात भुजबळ नेमके कुठे जात आहेत, भुजबळांना नेमकी काय ऑफर आहे, याबद्दलचे जे काही आरोप किंवा तर्क व्यक्त केले जात आहेत याचं उत्तर खरं तर भविष्यात मिळू शकेल. पण तुर्तास तरी आपण बघतोय की दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप फार जोरदार केले जात आहेत. चला यानंतर बघूयात पुढली बातमी. एकेकाळचे भाजपचे वरिष्ठ नेते आणि देवेंद्र फडणवीसांचे सहकारी असलेल्या एकनाथ खडसेंनी मराठा आरक्षणावरून फडणवीसांवर साधलेला हा निशाणा. खडसेंनी जळगावात पत्रकार परिषद घेत आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री फडणवीस आणि गिरीश महाजनांना लक्ष्य केलंय. यावेळी त्यांनी फडणवीसांना संन्यास घेण्याचा तो शब्द पाळण्याचं आवाहन करत गिरीश महाजनांनीही चिमटा काढला. देवेंद्र फडणवीसांनीही वारंवार यामध्ये म्हटलं होतं की जर मराठा समाजाला मी आरक्षण देऊ शकलो नाही तर मी राजकारण संन्यास घेईल, अशा स्वरूपाचे वक्तव्य केल्यामुळे स्वाभाविक त्यांच्या अपेक्षा उंचावल्या. आता जे दिलेले शब्द आहेत ते त्याने पार काढावे.
सरकारचे संकटमोचक आहेत गिरीश भाऊ महाजन यांनी आता या संकटांना सामोरे येण्यासाठी पुढाकार घ्यावा. एकीकडे ढोंग करायचे, सोंग करायचे, काही झालं नसताना दवाखान्यात जाऊन बसायचं 137 कोटी रुपयाची नोटीस आल्यावर, आणि इकडे परत स्टेटमेंट द्यायला तयार व्हायचं. नोटीस आल्यामुळे थोडीशी सहानुभूती मिळण्यासाठी कोर्टाकडे त्यांनी सगळे नाटक केलेलं आहे, आणि आता आल्याबरोबर तिथून इथे लगेच तिथूनही स्टेटमेंट देत आहे, तिथूनही स्टेटमेंट देत आहे. त्यामुळे आमचं सरकार, आमचे नेते हे सगळं सांभाळायला समर्थ आहेत. तुम्ही तुमच्या तब्येतीची चांगली काळजी घ्या. तसं एका वेळी नाथाभाऊ आणि संकटमोचक एकाच पक्षात असताना त्यांच्यात असलेलं उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातलं सख्य हे सर्वश्रुत आहे. आणि आता तर वेगवेगळ्या पक्षात गेल्यानंतर, म्हणजे नाथाभाऊ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर, शरद पवार गटात गेल्यानंतर आता उघडपणे हे आरोप प्रत्यारोप जे आहेत ते गेल्या काही कालावधीपासून होताना दिसत आहेत. येणाऱ्या काळात देखील त्याची धार अधिक तीव्र होत राहील यात शंका नाही. पुढे पाहूयात इतरही घडामोडी. कोकणात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरेंनी खळा बैठकांचा धडाका लावलाय. हो, खळा बैठका. मात्र आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यापूर्वीच शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं ठाकरेंच्या पक्षाला धक्का दिलाय. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी तळ कोकणातील सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली या 3 तालुक्यात खळा बैठका घेतल्या. कोकण पदवीधर मतदारसंघात पक्षाची मोर्चे बांधणी करण्याचा आदित्य ठाकरेंचा या कोकण दौऱ्याच्या माध्यमातून प्रयत्न आहे. मी महाविकास आघाडी म्हणून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून मुंबई पदवीधर असेल किंवा कोकण पदवीधर असेल, ह्या निवडणुकीची तयारी करत आहोत, लढत आहोत. महत्वाची गोष्ट म्हणजे एकंदर वातावरण आपण पाहत असताना, लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, इथे महाविकास आघाडीचा विजय हा पक्का आहेच. पण तरी देखील दुसऱ्या जी निवडणूक असतात तिथे पण जिंकणं आणि त्याला यंत्रणा लावणं हे गरजेचं असतं. ते आम्ही करत आहोत. शिवसेनेतील फुटीनंतर तळ कोकणात ठाकरेंच्या पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पक्षाला उभारणी देण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरेंकडून केला जात आहे. आदित्य ठाकरेंनी खळा बैठकांचा धडाका लावलाय. अशातच शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं ठाकरेंच्या पक्षाला आणखी एक धक्का दिलाय. ठाकरेंच्या पक्षातील ओबीसी सेल जिल्हा प्रमुख रुपेश पावसकर यांना शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं गळाला लावलाय. आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यावर सत्ताधारी भाजप आणि शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं खोचक प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मतदारसंघात येण्यासाठी त्यांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत. ते माझ्या मतदारसंघात आहेत, मी नागपूरमध्ये आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यामुळे कोकणातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. खळा बैठकीतून वातावरण निर्मितीचा आदित्य ठाकरेंचा प्रयत्न आहे. मात्र आगामी काळात शिवसेना उभाठाला लागलेली गर्दी थांबणार का, हाच खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत हुलमसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. आणि यानंतर प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत आणि उद्या पुन्हा एकदा भेटूयात नवीन घडामोडींसह, ज्याबद्दल चर्चा होते आणि त्या घडामोडी आवर्जून बघितल्या जातात प्राईम टाईम बुलेटिनमध्ये. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.